वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 पुंडलिक एक पाहतसा एकाची धने सावध त्या गुन्हेगारी नव्हा मारा हाक देवा भय अट्टहासे जव काळा ऐसे झाले नाही. प्रस्तुत या नैमित्तिक सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणामधील मनुष्य जीवनाचं इत्यर्थ वर्णन करणारा अभंग आहे. विठाला 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 वैकुंठवासी शिवाजी ज्ञानोबा कथलाकुटे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा कथलाकुटे परिवाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आजच्या या प्रसंगी जगद्गुरु तुकोबारायांनी या प्रस्तुत अभंगाच्या द्वारा काही उपदेश केलेला आहे. तो उपदेश ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला अशा सर्वांच्यासाठी उपदेश आहे, पण हा उपदेश अनन्य साधारण आहे. तशी तुकोबारायांच्या गाथ्यातली सगळीच अभंग अनन्य साधारण आहे. पण काही अभंगामध्ये देवाचं महत्व सांगितलं, काही अभंगामध्ये संसाराचं अशाश्वत सांगितलं, काही अभंगाच्या मध्ये देवाच्या भेटीसाठी प्रतिबंध करणारे जे अडसर आहेत त्याचा उल्लेख केला, त्याच्यामधून सावध होण्यासाठी काही ठिकाणी उपदेश केलेला आहे. या एकंदर अभंगाचं चिंतन आपण केलं तर गाथ्यामध्ये जे अभंग आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट अधिकारांच्या वर्गासाठी विशिष्ट प्रकारचा उपदेश जसा त्यांच्या समोर साधक आला असेल, ज्या अधिकाराचा व्यक्ती आला असेल त्याच पद्धतीचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी केला. अशी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगाकडे आपण जर चिंतन केलं तर आढळतो की जिथं ज्यांना जे झेपतंय आणि ज्यांना जे सांगायची गरज आहे त्यांना तेच सांगितलं, अशा प्रकारचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. म्हणजे कसं की जर समजा एखाद्या उच्च अधिकाराचा असेल तर त्याला उच्च कोटीचा उपदेश, एखादा सामान्य अधिकाराचा असेल तर त्याला उच्च कोटीचा उपदेश करून नाही चालत. जसं 10वीच्या विद्यार्थ्याला 10वी 11वीचं बोललं तर चालतं, पण पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीचं बोलायला लागलं तर काय करेल. इथं जसा अधिकाराचा संबंध येतो तसं ज्याच्या बुद्धीची जेवढी झेप आहे तशा पद्धतीचा उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक ठिकाणी केला. काही ठिकाणी पामराला उपदेश केला, ज्याला काही कळत नाही त्याच्यासाठी उपदेश केला. अशी काही अभंग आहेत की ज्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय निव्वळ ज्याच्याकडे कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही त्याच्यासाठी उपदेश करतात. ज्याला विहित कळत नाही, निषिद्ध कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही. नाथांच्या भाषेत बोलायचं असेल तर कुष्ठरोगी झालेला माणूस, नाथ महाराज उदाहरण कसं देतात, एक कुष्ठरोगी झालेला मनुष्य होता, त्याच्या हातातून सगळ्या अंगातून रक्तपोह वाहत होता. म्हणजे त्यानं सगळं काम करताना त्याला सोबत कोणाची आहे, त्या रक्तपोहाची सोबत आहे. आता समजा असा मनुष्य तो जेवत असताना कसा जेवत असेल, म्हणजे जेवताना सुद्धा त्या रक्तपोहाचा संबंध त्याच्या भोजनाशी आहे. तसं अमंगळ विषयामध्ये लुब्ध झालेला माणूस तो त्याच्यासारखा असतो. ना तरी कुहिला हाती खाय कोडी जैसा. कुष्ठ झालेला मनुष्य जसा त्याचं जीवन अमंगळ असतं तसं विधी निषेध करत नाही असा मनुष्य त्याचं जीवन नरक होत असतं. म्हणून त्याच्यासाठी स्वतंत्र उपदेश केला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी
तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला गेला जन्म नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. सगळ्यांच्या साठी उपदेश, पामराच्या साठी उपदेश, विषयीच्या साठी उपदेश, मुमुक्षूसाठी उपदेश आणि ज्ञानी लोकांच्या साठी उपदेश असे 4 प्रकार तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील अभंगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर आढळत येतो. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारचा उपदेश करावा असं जगद्गुरु तुकोबारायांना का वाटलं, तर त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की माणसाच्या जीवनात माणसाला देह प्राप्त झाला, त्या देहाच्या द्वारा जे मिळेल त्याचा त्याला अभिमान होतो. एखाद्याला चांगलं सुंदर गायन करता येऊ लागलं की त्याला वाटतं त्याचा अभिमान येतो. ज्याला मृदंग चांगला वाजवता आला त्याला त्याचा अभिमान येतो. ज्याला कीर्तन चांगलं करता येतं त्याला त्याचा अभिमान येतो. हे तर जाऊ द्या. महाराज एका ठिकाणी भागवतामध्ये असं म्हणाले, एक माणूस भिकारी होता आणि रोज भिक्षा मागायला जायचा. एके दिवशी भिक्षा मागायला गेल्यानंतर भीक मागताना एकाच्या घरी गेल्यावर तिथल्या माणसाला भीक वाढली नाही आणि चल चल बाहेर हो म्हणून सांगितलं. मग त्यानं गपचीप परत जाऊ ना. तो म्हणायला लागला, बरोबर राहू दे, तुझं राहिलं म्हणजे काय झालं, सगळं गाव पडलंय मला बी कोण म्हणते तुझ्या दारात पुन्हा कधीच येणार नाही. हे काय अभिमान आहे का नाही? हा सुद्धा भिकाऱ्याचा अभिमान आहे. विठाला 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 विठाला. ज्याच्याकडे काहीतरी चांगलं असतं त्याचा त्याला अभिमान येतो. असं संसारामध्ये हमेशा आढळत येतं. कुण्याही माणसाकडे बघा, एखाद्याकडे एखादा चांगला गुण असला की ती माणूस सदा तैटच राहतं बघा, मकाच्या कांदळासारखं, ढिलं अंग सुडीतच नाही. का तर त्याच्याकडे काहीतरी चांगलं असतं म्हणून. मग चांगलं असण्यामध्ये काही लोकांच्याकडे खूप मोठी विद्वत्ता असते. काही लोकांच्याकडे खूप मोठी विद्वत्ता असते, ज्ञान असतं त्यांच्याकडे. आणि अशी ज्ञानी माणसं इतरांच्याकडे बघितलं की ह्याला माझे इतकं काय कळतंय, मला त्याच्याहून जास्त कळतंय असं वाटतं आणि त्याचा अहंकार त्याला येतो. बरं, त्याला त्याचा अहंकार येतो. एखाद्याला प्रारब्धवशात संपत्ती चांगली मिळावी आणि त्याचं बरं व्हावं, जे व्यवसाय करावा त्या व्यवसायामध्ये त्याला लाभ होत जावा, व्यवसाय जमावा, त्याला त्याचा अभिमान होतो. ह्या भारेली संसारच करायचं कळत नाही. ज्याचं जमलंय बरं का, संसारात ज्याचं जमलंय आणि त्यानं ज्याचं बिघडलंय त्याच्याकडे बघून काय म्हणतात, ह्यांना संसारच नीट करता येत नाही. म्हणजे त्याला स्वतः कशाचा अभिमान असतो, मला संसार खूप चांगला करता येतो, त्याचा त्याला अभिमान असतो. संसारामध्ये अशी माणसं असतात. काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे सत्ता असते, काही माणसांच्याकडे संपत्ती असते आणि काही माणसांच्याकडे ज्ञान असतं. ज्ञानी माणसाला ज्ञानाचा अभिमान येतो, संपत्तीवानाला संपत्तीचा अभिमान येतो आणि सत्ता ज्याच्याकडे आहे त्याला सत्तेचा अभिमान येतो. पण किती दिवस असतो?
सत्तेचा अभिमान किती दिवस असतो, ज्ञानाचा अभिमान किती दिवस असतो. याला अभिमानाला नाथ महाराज मस्ती असं म्हणाले. ही मस्तीत माणसं राहतात. काही माणसं संपत्तीच्या मस्तीत राहतात, काही माणसं ज्ञानाच्या मस्तीत राहतात आणि काही माणसं सत्तेच्या मस्तीत राहतात. 3 प्रकारची माणसं सांगितली आणि तिघांनाही अभिमान होतो. नाथ महाराजांनी याचा उकल करताना असं सांगितलं की एखादा माणूस पाप करीत असेल तर त्याला पाप करतो त्याचा सुद्धा अभिमान वाटतो. नाथ महाराजांनी त्याचा उकल करताना असं म्हणाले, पाप करणाऱ्या माणसाला पापाचा अभिमान होतो आणि तो नरकात जातो, पण तो अभिमान सोडत नाही. ज्ञानी माणसाला ज्ञानाचा अभिमान होतो. एखाद्या वेळी त्या ज्ञानानं त्याचं पुण्य फळाला आलं तर तो स्वर्गात जातो. एखादे कदाचित जर त्याचं पुण्य फळाला आलं तर तो स्वर्गात जातो. आणि ज्या माणसानं आयुष्यभर निरअभिमानानं सेवा केली म्हणजे पाप अभिमानानं नरकात जातो, ज्ञान अभिमानानं स्वर्गात जातो आणि निरअभिमानी जो झाला तो देवाच्या चरणाला प्राप्त करून घेतो, तो देवाला मिळतो. म्हणजे जो निराभिमानी आहे त्याला फक्त देवाकडे जाण्याचा अधिकार आहे, बाकी सगळ्यांची माती होते. विठाला 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 विठाला. भगवंताच्या सत्तेमध्ये भगवंतानं कुणाला सोडलं नाही. लक्षात घ्या, जो चुकला त्याला शिक्षा, चुकला की शिक्षा. एक लक्षात घ्या, भागवतकारांनी असं वर्णन केलंय की देवाची पोरं होती आणि देवांच्या पोरांच्याकडून चुकलं, गुन्हा घडला, तर त्याची शिक्षा त्यांना भगवंतानं दिली. अशी कथा आहे भागवतामध्ये की देवाची पोरं खूप हुशार होती. देवाची पोरं ब्रह्मज्ञानी होती. देवाची पोरं होती ब्रह्मज्ञानी होती. गर्गाचार्यासारख्या महान ऋषीचा संबंध त्या यदुवंशाशी होता. म्हणजे एक देवाची पोरं मोठ्याची मुलं म्हणून त्यांचा नावलौकिक होता. संपत्तीला काही कमी नव्हतं. जिथं प्रत्यक्ष देव आहे तिथं संपत्ती वास करत होती. म्हणजे एक देव मोठ्याचा मुलगा आहे, संपत्ती घरी भरपूर आहे आणि गर्गाचार्यासारख्या महान ऋषीचा संपर्क असल्यामुळं ज्ञान होतं आणि त्यांच्या अंगी पराक्रम पण होता, शूर पण होते. आणि मग कालांतरानं असं झालं की ही पोरं कधी कधी देवाची एवढा मोठा विस्तार होता, 16,108 त्यांच्या बायका. आणि या सगळ्यांचा विस्तार म्हणलं तर खूप मोठा विस्तार. आणि पोरं भादर पण तशीच देवाची पोरं. बरं, दुसऱ्याचं सांगायला नाही, मी देवाच्या पोराचं सांगतोय. आणि मग एक दिवस भगवंतांनी सांगितलं की आपण सगळे मिळून तीर्थयात्रेला जायचे. कुठं जायचं? प्रभास नावाच्या तीर्थाला जायचं म्हणून सांगितलं भगवंतांनी. आणि प्रभास तीर्थाला जायला निघाले. सगळ्यांनी आपापले रथ सज्ज केले आणि निघाले. प्रत्येक जण आपापल्या रथामध्ये बसलेले. त्याच्यापैकी देवाची 4-5 मुलं एका रथात बसलेले, त्यांनी ते जात होते. आणि वाटेने जात असताना त्यांनी सांगितलं, तिथं गेल्यावर काय काय विधी करायला सांगितलाय भगवान श्रीकृष्णाने, तो सगळा विधी करायचा. पण हे महाराज लोकांचं आपण परीक्षा घ्यायला पाहिजे म्हणून त्यानं तिथल्या साधूची परीक्षा घ्यायची ठरवली. रथात बसल्या बसल्या चर्चा केली. त्याच्यामध्ये सांब नावाचा एक मुलगा होता, भगवान श्रीकृष्णाचा सांब नावाचा मुलगा. एकाचं नाव मदन होतं, एकाचं नाव सांब होतं. तर सांब अतिशय सुंदर होता, तरुण वयात आलेला होता, गोरा पान होता, आता मिसू फुटत होती, अशा अवस्थेत होता. आणि त्यांनी असे ठरविलं, 5-6 जणांनी बसल्या बसल्या म्हणे आपण काय करू, तिथं गेल्यावर सांबाला लुगडं नेसवू. म्हणजे त्या सांबाला लुगडं नेसू आणि लुगडं नेसवलं त्याला. आणि अगोदर सुंदर गोरा पान गडी आणि आता वयात आलेला, त्याच्यामुळे बाईसारखा दिसू लागला. आणि तिच्या पोटाला चिंध्या बांधल्या, पोटाला चिंध्या बांधल्या. आणि अशा चिंध्या बी थोड्या बांधल्या नाहीत, चांगलं 6-7 महिन्याची गरोदर असल्याचा भाव निर्माण केला. आणि तिथं गेल्यानंतर
अगोदर भगवंतानी जे सांगितलं होतं ते सगळा विधी केला आणि नंतर त्याला लुगडं नेसवलं आणि पोटाला चिंध्या बांधल्या आणि त्याच्यापैकी एक जण तिचा नवरा झाला आणि त्याला बायको केलं आणि त्या महाराजापाशी गेले आणि त्या तपस्याला विचारलं की महाराज तुम्हाला एक विचारायचं होतं, ही माझी बायको आहे, ही जरा लाजायला लागली आणि ही गरोदर आहे, हिला काय होईल, पोरग होईल का पोरगी होईल असे विचारलं. मग ते ब्रह्मज्ञानी होते, त्रिकालज्ञानी होते. दुसऱ्याच्या मनात जाण्याची जी त्याला सिद्धी असं म्हणतात ती सिद्धी त्यांना प्राप्त, अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त होत्या. आणि त्या मुली त्या लुगडं नेसलेल्या व्यक्तीकडे बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं बाळानो ह्याला पोरग बी होणार नाही आणि पोरगी बी होणार नाही, ह्याला होईल मुसळ आणि तुम्हा सगळ्याला मारून टाकेल. विठाला विठाला कुणाची पोर आहेत? देवाची पोर आहे. गुन्हा कुणी केला? देवाच्या पोराने केला. पण एक घडलं होतं बघा, देवाच्या पोराने गुन्हा केला तर भगवंताला काही सांगावं लागतं का? ज्याला कुठं मुंगीच्या मनात काय चाललंय ते त्याला ज्याला कळतं त्याला देव असं म्हणतात. न सांगता तुम्हा कळो येते न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परी आरती न लगे. विश्वी विश्वंभर परी आरती न लगे. परिहे अनावर आवरिता आवरी. परिहे अनावर आवरिता आवरी. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहार. विश्वी विश्वंभर परिहार लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ज्याला काही सांगावं लागत नाही सगळं कळतं. न सांगता ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. देवाने असं नाही म्हणाले पोरावानी चुकलं, माझी पोर आहेत त्याला शिक्षा द्यायची का? नाही नाही, गुन्हा केला पोराने तर त्याला सुद्धा शिक्षा दिली पाहिजे हे भगवंतानी ठरवलं. कुळनाश करणे रोकडे नाथ महाराज देतात भागवतामध्ये. कुळनाश करणे रोकडे कृष्णे नेमिले धडपुडे. तव द्वारकेशी येरीकडे महाउत्पात गाडी उठिली. पोराली दुर्बुद्धी सुचली आणि रथात जाताना पोरांनी ती चर्चा केली की इकडे द्वारकेमध्ये अपशकुन व्हायला असं लागले. कोणत्या द्वारकेत? आता द्वारकेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय त्या द्वारकेच्या नगराभोवती मध्ये विघ्न येऊ नये म्हणून भगवंताचं सुदर्शन चक्र सारखं भोवती गिरट्या घालत होतं. बाहेरचं विघ्न मध्ये यायला अजिबात वाव नव्हता. अशी रचना ज्या गावाची त्याचं नाव द्वारका. विठाला विठाला तिकडं पोराने दुर्बुद्धी सुचली, वाटणी चर्चा करायला सुरुवात केली की गावात अपशकुन सुरू झाले. गगनी निघाले धूमकेतू. त्रिकेतू दंडकेतू शिके सहित शिकाकेतू गगना आत उठावले. माध्यानी वाजला आघात. दुपारच्या परी उगाच दन करून आवाज झाला त्या द्वारकेमध्ये. माध्यानी वाजला आघात. बरं आघात आवाज कुठून आला? आकाशातून आला. लोकांनी वरी बघितलं तर चांदणे आपल्याला रात्री दिसतात
पण दिवसात चांदण्या तुटून पडत असलेल्या द्वारकेच्या लोकांना बघायला मिळाल्या. अपशकुन आहे. दिवसा उल्कापात होत, नगरी भालुवा भुकत. गावामध्ये लांडगे येऊ लागले. लांडगे गावात आलेले कधी बघितले का? कोले गावात आले, रानाने फिरतील, गावात येत नाही. त्या द्वारकेत तरी विघ्नाला मध्ये प्रवेश करायला जागा नव्हती. सुदर्शन चक्राचं संरक्षण होतं. तर त्या द्वारकेमध्ये लोकांना दुर्बुद्धी सुचल्याबरोबर द्वारकेमध्ये महाउत्पात सुरू झाले. 2 वेळा महाउत्पात झाल्याची संकेत नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिले. ज्यावेळी माणसाचं पतन व्हायची वेळ येते त्यावेळी माणसाला दुर्बुद्धी सुचत असते, आणि ज्यावेळी माणसाची प्रगती किंवा लाभ होण्याची वेळ येत असते त्यावेळी त्याला सुबुद्धी सुचत असते. बरं हे वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताशी. आपल्याला जर भजन करायची बुद्धी झाली तर आपलं नीट व्हायचं दिवस जवळ आले तसं समजावं. आणि आपल्याला कोणाच्या बी मधले दोष दिसू लागले, कोणाला बी शिवाय द्यावं वाटायला लागलं, कोणाचा बी राग यायला लागला तर समजावं आपलं पतन व्हायची वेळ आली. विठाला विठाला मोठ्यांची पोरं देवाच्या पोरांच्याकडून चुकलं म्हणून कोणी बोलत नव्हतं, पण तिकडं उत्पात सुरू झाले. आणि मग सगळे अपशकुन गावात झाले. गावात काही शहाणी माणसं होती. तर सगळ्यांनी तिथून परत आल्यानंतर तिथं काय घडलं, त्या ऋषीने सांगितलं होतं हिला मुसळ होईल, मुसळ आहे ना असं सांगितलं होतं, आणि ते तुम्हाला सगळ्याला मारेल. आणि त्यांनी खरंच लुगडं काढलं आणि ते चिंध्या गुंडाळ्याला काढल्या तर मध्ये एवढं मुसळ निघालं, एवढं लांब मुसळ निघालं. आता मी काय करावं? ज्या आरती मुसळ निघालं त्या आरती ह्याचा परिणाम ते करणार. आता सांगायचं कुणाला? आली गावात, आणि गावात आल्यानंतर गपशीप बळीराम दादाकडे गेले आणि बळीराम दादाची पाय धरले. दादा असं झालं. भगवान श्रीकृष्णाकडे तर जायची हिंमत नव्हती. बळीराम दादा क्षमाशील वाटत होतं म्हणून बळीराम दादाकडे गेले आणि बळीराम दादाला सगळं सांगितलं. पण हे सगळं ज्यावेळी बळीराम दादांनी सगळ्यांना बोलावून घेऊन सांगितलं त्यावेळी तिथं गावात जी शहाणी माणसं होती ती म्हणायला लागली, अरे असं उतावीळ झालात कसं तुम्ही? तुमच्या लक्षात आलं नाही का आपण थोरांची मुलं आहेत, मोठ्या माणसाच्या मुलांना कसं वागावं, मोठ्या घराण्यातल्या संस्कारातल्या घराण्यामधल्या वंशजांनी कसं वागावं लागतं हे नियम तुम्हाला माहिती नाहीत का? आणि असं जर केलं तर तुमचं पतन होईल, एक दिवस तुमचा सुद्धा अंत होणार आहे. आपल्या देखत किती गेले? 100 वर्षाला जात असतो मनुष्य, पण 100 वर्षाला जाईल काय भरोसा आहे का? लहान गेले, थोर गेले. न देखो काय झाले, कान तरी ऐकती, बैसलो संधी भागी तुझं धरून चित्ती. अशी अवस्था सगळ्यांची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हाच मुद्दा लक्ष घेतात. आणि तुमच्याकडेच तुम्ही किती बी मोठ्याच्या घराण्यातले असला, तुमच्याकडे किती बी पैसा असला, तुमच्याकडे किती बी संपत्ती असली, तुमच्याकडे किती बी ज्ञान असलं तर एक दिवस शरीराचा अस्तित्व संपत असतं. आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे, तुम्ही का सावध होत नाही? जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या एक पाहता
एकाची धने कितीतरी गेले. आम्ही सावध व्हायला पाहिजे, सावध होत नाही. मी हमेशा दृष्टांत प्रसंग सांगत असतो की त्या धर्मराजाचे 4 भाऊ त्या यक्षानं पाणी पिऊ नका म्हणून सांगितल्यावर गतप्राण झाले. काय प्रसंग काय घडला? वनवासात असताना धर्मराजाला तहान लागली आणि धर्मराजाने सांगितलं, अरे पाणी आहे का बघा रे, कुठंतरी तहान लागली. असाच म्हणाला होता. आणि त्यांच्यापैकी सगळ्यात धाकटा भाऊ सहदेव एका झाडावर चढला आणि त्यांनी सगळीकडे नजर टाकली तर लक्षात आलं की इथं कुठंतरी एक तलाव आहे, सरोवर आहे, तिथं पाणी आहे. दादा पाणी घेऊन येतो म्हणून सहदेवाला सांगितलं आणि झारी घेऊन ते पाण्याला गेले. शोधत शोधत गेले. झाडामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट होता, तिथं पाणी आहे असा अंदाज केला. गेलं तर खरंच तिथं तलाव होता आणि त्या तलावामध्ये पाणी घेण्यासाठी झारी बुडवणार एवढ्यामध्ये आवाज आला, सहदेवा थांब, पाणी पिऊ नको. तो खूप तहान लागली होती. सहदेवाला पण तहान लागली होती. ती म्हणले जरा थांबा, आधी पाणी पितो मग तुम्हाला बोलतो. आणि ती झारी बाजूला ठेवली आणि पाणी प्यायला हात लावला आणि वंजळ भरून तोंडात घेतल्याबरोबर सहदेव गतप्राण झाला, मृत्यू पावला. सहदेव मेला. जाग्यावर प्रेत पडलं. सहदेव येत नाही म्हणून नकुल गेला. नकुलाची तीच परिस्थिती. नकुल आला नाही म्हणून अर्जुन गेला. अर्जुनाची तीच परिस्थिती. अर्जुन 3 भाऊ गेले, आले नाहीत म्हणून भीमदादा गेला, तोही तसाच झाला. शेवटी धर्मराज गेले. 4 भाऊ गेले पाणी आणायला, परत कसे आले नाहीत म्हणून धर्मराज गेले. आणि धर्मराजाने त्या पाण्याच्या जवळ गेल्यानंतर 4 भाऊ मृत्युमुखी पडलेले पाहिले. पाणी प्यावं अशी अवस्था नव्हती. पण काय प्रकार काय घडलाय बघण्यासाठी धर्मराजाने पाण्याकडे हात वाकवल्याबरोबर यक्षानं आवाज दिला, धर्मा थांब, पाणी पिऊ नको. माझं न ऐकल्यामुळे तुझे 4 भाऊ मरण पावलेले आहेत. पण एक लक्षात घे, तू जर माझ्या प्रश्नाची उत्तर दिली तर तुला पाणी मी प्यायला देतो आणि तुझे 4 भाऊ पुन्हा उठवतो, असं त्या यक्षाने सांगितलं. आपण कोण? मी यक्ष आहे म्हणून सांगितलं त्यांनी. यक्ष कुठंतरी लांब एका अज्ञात स्थळी बसलेला होता आणि धर्मराजाला तिथून त्यांनी प्रश्न विचारले. धर्मराजाने त्याच्या प्रश्नाची उत्तर दिली. 11 प्रश्न विचारले होते, त्याच्यापैकी एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, आजच्या अभंगाशी संबंधित असल्यामुळे मी बोलतोय. त्यातला पहिला प्रश्न विचारला होता की सूर्य आकाशात चढतो तो कशाच्या आधारावर चढतो, शक्ती कशाची आहे सूर्याला, असं विचारलं होतं. त्याचं उत्तर धर्मराजाने दिलं होतं की जगामध्ये जे सत्पुरुष आहेत आणि ज्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्यांच्या पुण्याईच्या आधारानं सूर्य आकाशात चढतो, असं धर्मराजानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. मधले 6 प्रश्न आहेत ते आता सांगत नाही, कीर्तन सुटल्यावर विचारा सांगतो. 7वा जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा होता की जगात सगळ्यात मोठं आश्चर्य काय, असा प्रश्न विचारला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर धर्मराजाने असं दिलं होतं की आपल्या देखत सगळे जातात आणि पहिला कुणीतरी गेला तर मागच्यानं सावध व्हायला पाहिजे आणि त्यानं देवाच्या भजनासाठी लागायला पाहिजे. तसं न करता सगळी माणसं आपापल्या मस्तीत राहतात. पहिला मेला हे बघून दुसरा सावध होत नाही, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठाला 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 किंवा दुसरा दृष्टांत सांगायचा असेल तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक यदू अवधूत संवाद सांगितला. अवधूत नावाचे भगवान दत्तात्रय ऋषीवर्य ते यदुराजाच्या घरी आले. भगवान श्रीकृष्णाचे पूर्वज होते ते. यदुवंश म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आधी घडलेली घटना आहे. भगवंताला बोलत असताना तुझ्या वंशात यदुराजा होऊन गेला आणि तिथं अवधूत महाराज आले होते आणि त्या अवधूत महाराजांनी घरी आल्यानंतर यदुराजानं स्वागत केलं, बसवलं, काही विचारपूस केली, हितगुज गोष्टी केल्या आणि पुन्हा विचारलं यदुराजानं की महाराज तुमचा गुरु कोण, असं विचारलं.
तर तिथं त्या अवधूत महाराजांनी त्या भगवान दत्तात्रयांनी यदुराजाला उत्तर दिलं होतं की मला 24 गुरु आहेत म्हणून सांगितलं होतं. किती गुरु? 24 गुरु सांगितले. त्याच्यापैकी एक गुरु पतंग सांगितला. तो पतंग आमच्या आजच्या कीर्तनाशी संबंधित आहे म्हणून तो विषय इथं मांडला मी. पृथ्वी वायुराकाशम अपोअग्निश्चंद्रमा रविः कपोतो अजगर सिंधू पतंगो मधु कृतगज. हा पतंग हा एक गुरु सांगितला. मधुहा हरिणो मीना पिंगला कुरलो अर्भकः कुमारी शरद कृत सर्प उर्णनारी सुपेश कृत विठाला 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 विठाला. पतंगाला गुरु केलं म्हणाले. पतंगाला का गुरु केलं अवधूत महाराजाला विचारलं तर अवधूत महाराज म्हणाले पतंगाचा पहिलाचा स्वभाव असा आहे की पुढचा पतंग गेला. पतंग कशासाठी पळतो तर नाथ महाराज त्याचं उत्तर सांगतात. पतंग पळतो तो दिव्याला बघून पळतो. दिव्यामध्ये काय काय असतं? तिथं तेल असतं आणि एक वात असते आणि एक ज्योत असते आणि ते वात सारखी तेवत असते आणि तो पतंग पळत येतो आणि त्या दिव्याला बंद करावं म्हणून त्या दिव्यावर झडप मारतो. आणि ज्यावेळी तो दिव्यावर झडप मारतो त्यावेळी तो त्या दिव्याला बंद न करता त्यानं ज्यावेळी त्या दिव्याला झडप मारतो त्यावेळी पतंगाला पंख असतात आणि ते पंख त्याची जळून जातात आणि त्या तापलेल्या तेलामध्ये तो पडतो आणि पडल्यानंतर तिथंच मरतो. ही पतंगाची अवस्था होते. पण नाथ महाराज म्हणाले पहिलाचा पतंग गेला त्यानं त्या दिव्यावर झडप मारली आणि त्या तेलात जळून मेला. आणि मागल्या पतंगानं बघितलं होतं पण त्यानं तरी सावध व्हायला पाहिजे का नाही? पुढचा जाऊन जळून मेला. हे मागच्यानं बघितलं होतं पण तो मागचा सावध होत नाही. म्हणून महाराज म्हणाले पुढीला पतंग निमाला दिकती परी मागिल्या दीपी अति आसक्ती 23 त्रिकामे एक ठकती एका अति प्रीती पतंग न्याय विठाला 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 दीप रूपाचे नि पुढे पतंग जळोनी स्नेही पुढे. स्नेही म्हणजे तेला. दीप रूपाचे नि कोडे पतंग जळोनी स्नेही पुढे 23 त्रिसंगे अवश्य घडे पतंग रोकडे अंधतमी. किंवा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतही हा दृष्टांत सांगतात. पतंगा दीपी आलिंगन तेत त्याशी अचूक मरण 23 विषयाचरण आत्मघाता. विषयाच्या मध्ये लुप्त झालेला त्या पतंगासारखा जळून मरतो आणि त्या पतंगासारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून मी त्या पतंगाला गुरु केलं. अवधूत महाराज यदुराजाला बोलतात विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तोच मुद्दा इथं उपस्थित केला. आपल्या देखत देखत कोण कोण गेले. क्षणभंगुर नाही भरवसा भंगुर नाही भरवसा वारे सावध थोडा मायाचा वारे सावध मायाचा काही नकले मग गळा पडेल माझा काही नकले मग पुरे हुशार थोरा आहे वर जागा हुशार आहे पुढे हुशार थोरा आहे वर जागा राम राम स्मरा राम राम
शरीर. कोणाचं आत्ता, कोणाचं थोड्या वेळानं, कोणाचं 100 वर्षाला, तर कोणाचं 9 दिला, तर कोणाचं 80ला, तर कोणाचं 70ला. महाराज म्हणाले काही काही तर आल्याच जातात. काही एक उपजता मरती, बहिरी अंध होती पांगुळमुखी. कोणाला किती आयुष्य आहे हे सांगता येत नाही. बघा, मी गमतीनं म्हणत असतो, मंदिरामध्ये नंदादीप लावलेला असतो, आहे ना, नंदादीप लावलेला असतो. त्याच्या 3 गोष्टी असतात. बघा, माझ्याकडून ऐकलं असेल पूर्वी, पुन्हा सांगतो. तिथं 3 गोष्टी असतात. एक असते वात, दुसरं असतं तेल, आणि त्या दोन्हीच्या आधारावर दिसत असते ती एक ज्योत असते, आहे का नाही. ज्योत कशाच्या आधारावर असते? ते ज्योतीला आधार आहे एक वातीचा आणि दुसरा तेलाचा, बरोबर आहे ना. तेल दिव्यामध्ये पूर्ण भरलेला आहे, पूर्ण भरलेला दिवा आहे, आणि त्या वातीतून ते तेल त्या ज्योतीकडे जात असताना ज्योत सारखी तेवत दिसते, आहे की नाही. मला असं म्हणायचंय, दिवा पूर्ण भरलेला आहे, त्यावेळी बी ज्योत तेवढीच असते. आता दिवा अर्धा दिव्यातलं अर्ध तेल संपलंय, आता सुद्धा ज्योत तेवढीच असते. आता तेल पार बुडाला गेले तरी बी ज्योत तेवढीच असते. आता सगळं तेल संपलंय, नुसती वात वली आहे, आता सुद्धा ज्योत तेवढीच असते. तसं आपलं आयुष्य म्हणजे तेल आहे, लक्षात घ्या. आपलं आयुष्य म्हणजे तेल आहे. प्रत्येकाच्या दिवेत त्यानं तेल टाकले, पण कोणाच्या दिवेत किती टाकलंय की त्यालाच माहिती आहे. तुमच्या बी दिवेत तेल आहे, 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 माझ्या बी दिवेत तेल आहे. पण ह्याचे तेल किती टाकलं ती आपल्याला माहित आहे का? आपल्याला माहित नाही. ह्याच्यात तेल किती आहे ती ज्यानं टाकलं त्याला माहित आहे. विठाला विठाला ज्याच्या दिव्यातलं तेल संपलं तो दिवा थोर होणार, लक्षात घ्या. निमित्त काय होईल? कधी कधी बऱ्याच वेळी माणसं, मी हमेशा म्हणत असतो, बऱ्याच वेळेस माणसं म्हणतात, खरं म्हणाला का आत्ता रामराम करून गेला हो मला, असं म्हणतात माणसं. आता रामराम करून गेला, तर मी म्हणतो त्याचा फक्त वातवली होती तेव्हा, आहे का नाही. फक्त वातवली होती. वातीतला ओलेपणा संपला की ज्योत तिकडून जाळी देऊन त्या वातीच्या दुसऱ्या टोकाकडे जाते आणि ज्योत शांत होते, लक्षात घ्या. ते तसंच आहे. नातरी झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी. ही सत्ता त्या भगवंताची आहे, त्या भगवंताच्या सत्तेनं सगळं घडतंय. चाले हे शरीर कोणाचे, चाले हे शरीर कोणाचे, चाले हे शरीर कोणाचे, चाले हे शरीर कोणाचे. कोण बोलवीचे हरी रे, कोण बोलवीचे हे शरीर कोणाची या सत्तेत, शरीर चालतंय कोणाच्या सत्तेनं चालतं. बघा, मी उदाहरण सांगत असतो.
हे आपल्याकडे जे आता लाईट आहे ना, ह्या लाईटमध्ये खांबावरून तार आलेली असते. लाईट गेल्यावर तार नसते का? लाईट गेल्यावर तार असते का? उजेड पडते का? लाईट गेल्यावर तार तर जिथल्या तिथंच आहे का? तार कुठं गेली आहे का? तार जागेवर आहे का नाही? मग उजेड पडतो का? नाही पडत. कारण उजेड पाडायची सत्ता तर तारच नाही, येणाऱ्या विजेत आहे का नाही? विजेत आहे. नुसती वीज उजेड करत नाही आणि नुसती तार उजेड करत नाही. तिथं एकाची सत्ता आणि एकाचं कार्य असावं लागतं. तसं माया अधिष्ठित सत्ता भगवंताची आणि कार्य मायेचं, त्याच्यानं या जगाचा विस्तार आपल्या आढळात येतो, आपल्या निदर्शनात येतो, आपल्या दृष्टिक्षेपात येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, ही सत्ता त्या भगवंताची आहे. त्या भगवंतानं आपल्या सत्तेनं हे सगळं निर्माण केलेलं आहे. अनेक अभंग आहेत. नामदेवरायांचा एक खूप प्रसिद्ध अभंग आहे बघा. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी कादरे तुझी यावरे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी कादरे तुझी यावरे. भगवंताची सत्ता किती मोठी आहे नामदेवराय वर्णन करतात. वेद बोलतो ते तुझ्या सत्तेनं बोलतो. देवाच्या बाबतीत वेद खूप बोलला, पण वेदाला बोलण्यासाठी सत्ता भगवंताची. भगवंताने सुद्धा भगवद्गीतेमध्ये उल्लेख केला. ज्ञानोबरायांनी त्याचा विस्तार करताना असं म्हटलंय, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चालिता विठाला विठाला म्हणून भगवंताची सत्ता आहे. त्या भगवंताच्या सत्तेनं शरीर चालतं, भगवंताच्या सत्तेनं हवा चालते. आणि हवेची लहर आली म्हणजे त्या हवेच्या आधारानं झाडाचं पान आलतं, है की नाही? तर तुकाराम महाराज असं म्हणाले, वृक्षाचेही पान हालेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. झाडाचं पान हलवायचं असेल तर त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. अजून जरा जवळचं बोलू का? म्हणजे आपल्या सगळ्याच्या जवळचं बोलतो. आपण सगळे बसलो तिथं, आपल्या डोळ्याची पापणी खाली पडते आणि वर येते. आपल्याला कळते तरी का डोळ्याची पापणी खाली पडली आणि वर आली म्हणून? पण एक लक्षात घ्या, डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडते आणि वर येते. त्याला सत्ता कुणाची आहे? भगवंताची आहे. जोपर्यंत भगवंताची सत्ता आहे तोपर्यंतच डोळ्याची पापणी खाली पडते आणि वर येते. विठाला विठाला माणसाला हे कळायला पाहिजे. फक्त हे कळावं म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अनेक प्रकारच्या युक्ती करून बोलतात. भगवंताच्या सत्तेनं सगळं चालतंय. त्या परीक्षिती राजाच्या हातून अपराध घडला आणि परीक्षिती राजाला शाप दिला एका ऋषीने. अपराध काय होता तर तो रानामध्ये शिकारीसाठी गेला आणि शिकारीला गेल्यानंतर दिवसभर फिरायला शिकार भेटले नाही. सकाळी गेलेला, तहान लागली, भूक लागली आणि एक ठिकाणी इकडं तिकडं कुठं पाणी मिळतंय का बघावं म्हणून असं सगळीकडे नजर टाकली तर एक ठिकाणी भगवा झेंडा फडकत होता. त्यांना वाटलं इथं पाणी असेल म्हणून तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं तर तिथं कुणीच नव्हतं. एक ऋषी ध्यानच बसला होता आणि सत्वशील राजा, संयमी राजा, प्रजेला लेकराप्रमाणे सांभाळणारा राजा, अतिशय प्रामाणिक, अतिशय आचार संपन्न, अतिशय विचार संपन्न, सात्विक वृत्तीचा असा परीक्षित राजा. परीक्षित म्हणजे कोण? अर्जुनाचा नातू, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. एवढ्या मोठ्याच्या वंशात जन्माला आलेला तो परीक्षित राजा. आणि त्या परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये असं घडलं की त्या परीक्षिती राजा ज्यावेळी भुकेनं व्याकुळ झाला त्यावेळी त्याला वाटायला लागलं की तिथे गेल्यानंतर
मला तिथं गेल्याबरोबर आता या 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 महाराज, मी राजा आहे ना, मी गेल्याबरोबर मला म्हणजे या महाराज या म्हणून मला बोलून घेतील, आदरातिथ्य करतील, बसायला आसन टाकतील, पाणी प्यायला देतील, काही खायचे का म्हणून विचारतील. पण इकडं तिकडं बघितलं तर कोणीच नव्हतं आणि ऋषी ध्यानस्थ बसले होते. आणि त्यांनी जरा तिथं हलवा कालव करायचा प्रयत्न केला. हलवा कालव म्हणजे काय, जरा पाय आपटीनं, म्हणजे जरा सावध होईल, माझ्याकडे डोळे उडून बघल, इकडली वस्तू उचलून तिकडे टाकली, जरा तिथं काहीतरी खडबड केलं की ज्याच्यामुळं घरात कोणी असलं तर, पर्णकुटीत कोणी असलं तर बाहेर येईल, किंवा हा समाधीतला मला बघल आणि उठून मला म्हणेल की महाराज तुम्हाला का पाहिजे. आणि त्याने सगळे प्रयत्न केले पण तिथं कोणीच नव्हतं, एकटे ऋषी होते. आणि त्या ऋषीला समाधी लागल्यामुळं त्यांचं चित्तवृत्ती ही भगवत आकार झालेली होती. एकदा देवाच्या सत्तेत मनुष्य गेला की संसाराचा अभाव होतो, लक्षात घ्या. आणि तशी त्यांची अवस्था झालेली होती. आणि मग ह्या राजाला राजाच्या मनात चांगला सद्गुणी राजा, चांगल्या वृत्तीचा राजा, चांगला विचार करणारा माणूस, सत्वशील माणूस, पण त्याच्या मनात एक विकृती निर्माण झाली. भूक लागली म्हणजे माणसाची बुद्धी चंचल होते. आणि मग त्याला असं वाटलं की ही महाराज उगाच डोळे झाकून बसला असं वाटलं. आणि मग तिथं त्याने काय केलं, इकडं तिकडं बघितलं तर तिथे एक मेलेला साप पडला होता. तो साप आपल्या धनुष्याच्या टोकानं उचलला आणि त्या ऋषीच्या गळ्यात टाकला आणि जरावर थांबला, निघून गेला. ते ऋषी ध्यानस्थ होते. ध्यानस्थ म्हणजे जसं गाढ झोपेतला माणूस असतो तसा असतो. निद्रिताची अंगेशी सापतैशी उर्वशी, त्याला त्याचा काही भाव नसतो. आणि मग राजा घरी आला आणि घरी आल्यानंतर जे ध्यानस्थ बसलेले ऋषी होते ते तसेच ध्यानस्थ होते. आणि त्यांचा मुलगा अरण्यामधून संध्याकाळी घरी आला आणि आल्याबरोबर बघितलं तर आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप अडकवलाय. हे माझ्या वडिलाची विटंबना केली म्हणून त्यानं शाप देऊन टाकला की ज्यानं कुणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवून विटंबना केली त्याला तक्षक नावाचा साप आजच्यापासून 7व्या दिवशी चावेल आणि तो मरण पावेल. विठाला 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 विठाला. आणि मग ही घटना ज्यावेळी ऋषी सावध झाले त्यावेळी त्यांच्या लक्षात आली. मुलानं सांगितलं तुमच्या गळ्यात कोणीतरी साप अडकवला होता आणि मी असा शाप दिला. ऋषी अंतर्धान पावले आणि ऋषींनी आपली कुंडलिनी जागृत करून बघितले की आपल्या गळ्यात साप अडकवणारा कोण आहे, तर तो राजा परीक्षित आहे. आणि त्या राजा परीक्षितीला शाप मिळाला की आजपासून 7व्या दिवशी तो मरणार. एवढा चांगला माणूस मरणार हे खूप वाईट झालं. म्हणून ऋषींनी आपला शिष्य पाठवून राजा परीक्षितीला निरोप दिला की राजा खूप मोठा घोळ झाला, आता तू सावध हो. आणि मग सावध होण्यासाठी पाठवल्यानंतर मग परीक्षित राजा विचार करू लागला, उदास झाला. तिथं शुकाचार्य महाराज फिरत फिरत आले आणि शुकाचार्य महाराजांनी त्या परीक्षित राजाला उपदेश केला आणि त्या उपदेशाचं नाव आहे श्रीमद भागवत. विठाला 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 विठाला. 7 दिवसाचं भागवत त्यांनी सांगितलं आणि भागवत सांगितल्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये उपरती निर्माण झाली. आणि त्यांच्या मनामध्ये जी उपरती निर्माण झाली ती उपरती प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देवाकडे किती एकाग्र होतो आणि कसा एकाग्र व्हावा याचं चिंतन महाराज अभंगाच्या देवा भय
अट्टहासे, काही गाथ्यामध्ये असा बी पाठ आलाय, मारा हाका असंही पाठ आलाय. देवडीकर बाबांच्या गाथ्यामध्ये हाक शब्द आलाय. ओळीच्या गाथ्यामध्ये मारा हाका देवा भय अट्टहासे जव काळा ऐसे झाले नाही. हे तुकाराम महाराजांचीच गाथे आहेत. ओळीचा गाथाही तुकाराम महाराजांचाच आहे आणि देवडीकर बाबांचा गाथाही तुकाराम महाराजांचा आहे. पण वेगवेगळ्या संप्रदायाने त्याला अशा प्रकारची काही रचना केली. त्याच्यामध्ये काही फरक आहे थोडा. इथं हाका शब्द वापरला. हाका म्हणजे एक हाक मारू नका, अनेक हाका मारा, पण हाक मारा. देव कोणाला हाक मारा? देवाला. देवाला हाक मारा. हाक मारत असताना सामान्य हाक मारू नका. हाक मारण्याच्या काही पद्धती आहेत. हे माणूस आता इथं ह्या रस्ता इकडे वळतो, तिथल्या माणसाला हाक मारायचं असेल तर हो भाऊसाहेब असं म्हणत ऐकू येतं. त्या डांबर रोड पस्तर गेला असला तर तेवढा बारीक म्हणून जमतंय का? नाही, त्याच्यापेक्षा जरा मोठे आहेत. ज्ञानेश्वर महाराज तरी हरिपाठात म्हणाले की हाक मारत असताना जरा लांब गेलेला माणूस असला तर जोरात ओरडायचं, पण हात वरी करून ओरडायचं. ओ भाऊसाहेब, त्याच्यापेक्षा लांब. आता तर मोबाईल आला, आता हाक मारायचं काही काम राहिलं नाही. ठीक आहे. त्याच्यापेक्षा लांब असला तर दोन्ही बी हात, दोन का बरं माणसाला देवानं दोन हात दिलेत म्हणून. आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराज तर म्हणले आसोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी. बाह्या, बाह्या म्हणजे हात. वेदाला आणि शास्त्राला किती हात आहेत तेवढे सगळे हात त्यांनी वर केले आणि वर करून सांगितलं तुम्ही फक्त हाक मारायची तर देवाला मारा. विठाला 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 विठाला. ज्याला हाक मारायची तो आपल्यापासून लांब असला किंवा ज्याला बोलवायचं त्याच्यापासून आपण लांब असलो तर हाक जोरात मारावी लागते, म्हणून त्याला हाक मारणं असं म्हणतात. उगा तुम्हाला मी आता बोललो तर त्याला हाक मारणं म्हणतात. नाही, जवळ आहोत आपण. माणूस लांब आहे आणि त्याला बोलायचं असेल तर त्याला हाक मारावी लागते आधी. महाराज नुसती हाक मारावी नाही, अट्टहास, अट्टहास शब्द वापरला. अट्टहास कशाला म्हणतात? प्रयत्नाचं सगळ्यात तीव्र जी अवस्था आहे त्याला अट्टहास असं म्हणतात. महाराजांची एक ठिकाणी असा उल्लेख आहे महाराजांचा की एक लहान मूल होतं आणि लहान मूल पाळण्यात टाकलेल्या आईनं आणि झोका देऊन कामात गुंतली. तर लहान लेकरू अगोदर बारीक रडतंय आणि आईनं ऐकले नाही तर मग त्याच्याहून जरा जोरात, अजून जरा जोरात, आणि सगळ्यात वरचा आवाज काढल्यावर मग आईला ऐकू जातं. त्याला टाहो फोडून रडणं असं म्हणतात. बाळ ज्यावेळी टाहो फोडून रडतं त्यावेळी बाळाचा सगळ्यात मोठा अट्टहास आहे ना. हे जसं अट्टहास शब्द वापरला तसं तुकाराम महाराज इथं म्हणाले मारा देवा, मारा हाक देवा भय. आपल्या शरीराच्या मागे खूप मोठं भय लागलेलं आहे आणि त्या भयासाठी देवाला हाक मारा. का तर शरीर कधी जाईल, होय, काळाच्या स्वाधीन कधी जाईल त्याचा भरोसा नाही. दिला या काळी अवकाश नाही पावलो ऐशानाश कार्या कारण उरले शेष गेले ते भूस जाऊ परत. आम्हाला माहिती नाही शरीराचा पूर्ण विराम कधी येते. ह्याची सत्ता त्या भगवंताकडे आहे आणि म्हणून त्या भगवंताला हाक मारावी, कारण याच्यातून सोडवणारा तो समर्थ आहे. आणि एक लक्षात घ्या की तो सोडवतो म्हणून त्याला हाक मारावी. अर्जुनासारखा जो देवाच्या अखंड जवळ होता, देव अर्जुनापासून लांब नव्हता आणि अर्जुन देवापासून लांब नव्हता, तरी सुद्धा अर्जुन भगवंताला म्हणतो. भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायाच्या वेळी विश्व दाखवलं त्यावेळी अर्जुनाचे उद्गार आहेत. कसे आहेत उद्गार बघा. तो गुरुबंधू पिता, तो आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदी आमते. देवा सर्वस्व तू आहेस, सगळी सत्ता तुझ्या हातात आहे. ह्या विश्वाला तू निर्माण करतोस, विश्वाला सांभाळतोस आणि विश्वाला संपवतोस आणि अशा तिन्ही सत्ता तुझ्याकडे आहेत. ज्ञानोबरांनी उल्लेख केलाय ब्रह्मा प्रातःकाळ. प्रातःकाळ म्हणजे सकाळी,
देवाचं सकाळचं रूप म्हणजे ब्रह्मदेवाचं आहे, देवाचं दुपारचं रूप म्हणजे भगवान विष्णूचं आहे, आणि देवाचं संध्याकाळचं रूप म्हणजे भगवान महादेवाचं आहे. संध्याकाळचं रूप हे जगाला संपवणार आहे, दुपारचं रूप आहे ते जगाला सांभाळणार आहे, आणि सकाळचं रूप आहे ते जगाला निर्माण करणार आहे. म्हणून ज्ञानोबा कसं बोलले बघा, ब्रह्मा प्रातःकाळू, विष्णू मध्यान वेळू, सदाशिव सायंकाळू, बाळा यया विठाला 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 विठाला. म्हणून भगवंताला हाक मारावी. पण महाराज तुम्ही देवाला हाक मारायला सांगायला लागले, हेही आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला भीती आहेच कशाची एवढी की देवाला हाक. काय असतं, एखादं सामान्य काम असलं तर सामान्याकडून होत असतं, आपल्या घरातल्या माणसाकडून जर काम होत असलं तर मग गावच्या कर्त्याकडे जाईल का कुणी? नाही जात. का तर आपलं काम इथलं इथं होत आहे. जर गावच्या कर्त्याकडून काम होत असेल तर तालुक्याला कुणी जातं का? नाही जात. हे जसं असावं तसं जर आमचं काम इथल्या इथं होत असतं तर तुकाराम महाराज देवाला हाक मारा असं म्हणाले नसते, श्रीमंताला हाक मारा म्हणाले असते, सत्ताधीशाला हाक मारा म्हणाले असते, विद्वानाला हाक मारा म्हणाले असते. तुकाराम महाराज तसं म्हणाले नाही. तुकाराम महाराज देवाला हाक मारा म्हणाले. देवाला का हाक मारा म्हणाले? देव सगळ्यात समर्थ आहे, आणि देव सगळ्यापेक्षा मोठा सत्ताधीश आहे, देव सगळ्यापेक्षा श्रीमंत आहे, आणि देवाजवळ सगळ्या जगात जे नाही ते देवाजवळ आहे, म्हणून देवाला हाक मारावी. मारा हाक देवा भय अट्टाशे, जव काळा ऐशे झाले नाही. जोपर्यंत शरीर काळाच्या हातात गेलं नाही तोपर्यंत तुम्ही देवाला हाक मारा. महाराज मग असा धोका आहे कोणता? तर तुकाराम महाराज म्हणाले, ज्यावेळी जन्माला आले त्यावेळी तुमच्यासोबत 2 गटुडे दिले होते. आपल्याजवळ देवानं जन्माला येताना 2 गटुडे दिले. पहिलं गटुड आहे जन्माचं, आणि दुसरं गटुड आहे मरणाचं. जसं शेताकडे भाकरी दुपारची जेवायला डबा घेऊन जाता की नाही, तसं येतानाच मरणाचं गटुडं दिलंय सोबत, गाठोडं बांधून दिलेलं आहे. पण कधी सुटणार आहे हे आम्हाला माहिती नाही, हे देवाला माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात बोलले, मरणाची गाठोडी गाठोडी पदरी, गाठोडं सोबत बांधून दिलेलं आहे. सोडायचंय कधी? जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत ते सुटत नाही. आयुष्य संपलं की गाठ आपोआप सुटते. बघा, शरीर दृष्टीनं संसाराचा 3 प्रकारानं नाश होतो असं संत महात्मे शास्त्रीय परिभाषेत बोलतात. एक स्वभावानं नाश होतो, दुसरा आश्रयानं नाश होतो, आणि तिसरा परता नाश होतो.
तिन्हीचा अर्थ असा आहे की शरीराचा स्वभाव आहे, काहीच नाही झालं, रोग नाही आला, कुठल्या प्रकारचं संकट नाही आलं तर एक दिवस 100 वर्ष पूर्ण होतील आणि आपोआप पूर्ण होईल. त्याला काय म्हणायचं? स्वभावानं नाश होणे. शरीराचा एक स्वभाव आहे, एक दिवस त्याचा नाश होणार आहे. हा स्वाभाविक नाश आहे. स्वभावानं 2 प्रकार घडत असतात. मी रोज म्हणत असतो, एक स्वभाव आहे मरणे शरीराचा आणि दुसरा स्वभाव आहे मळणे. शरीर मळत एक असतं आणि मरत एक असतं. किती बी चांगलं राहू द्या, किती बी सुंदर असू द्या, कुठं बाहेर नाही जाऊ द्या, काचाच्या बंगल्यात राहू द्या, पण ते मळणारच. आज दात घासले की उद्या घासावेच लागतात. का? तर शरीराचा स्वभाव आहे मळणे. आज कोणतं बी साबण लावून स्नान केलं तर उद्या पुन्हा स्नान करावंच लागतं. त्याचं कारण काय? शरीराचा स्वभाव आहे मळणे. आणि मरणे जसा स्वभाव आहे तसं मरणे बी स्वभाव आहे शरीराचा. एक स्वाभाविक नाश शरीराचा आहे. दुसरा नाश आहे आश्रयाचा नाश. आताच आपण चिंतन केलं की आयुष्य संपलं की शरीर संपतं. मग तिथं काही निमित्त होतं, ठेस लागली, अजून काही आपत्ती आली, भूकंप झाला, काय एखादा आजार झाला, हे आपणाला याच्यातलं काहीच आवडत नसतं, पण ते येत असतं शरीराला. हागा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दारिद्र्य या, परी भोगी जे बळीया, आद्रष्टे जेने विठाला 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 याचा अर्थ असा की शरीर हे आयुष्याच्या आश्रयाला आहे. आश्रयाचा नाश झाला की आश्रयाचा नाश होत असतो. ही शास्त्रीय भाषा झाली. ह्याला जरा सोपं करतो. एका भिंतीवर एक चित्र काढलं होतं. चित्र असं हुबेहूब होतं की ज्याचं चित्र काढले, उदाहरणार्थ एखाद्या घोड्याचं चित्र काढले आणि ते घोडा जर बाजूला उभा केला आणि ते चित्र आपण बघितलं तर घोडा आणि चित्र ह्याच्यातला फरक माणसाला कोणी एवढं हुबेहूब चित्र काढलं होतं. चित्रकारच एवढा हुशार होता. आणि मग ते चित्र एवढं सुंदर काढले आणि मग एक दिवस काय झालं, भिंत पाडली. मग आता चित्र राहिलं का? नाही राहिलं. का? तर त्या चित्राला आश्रय भिंतीचा होता, म्हणून आश्रयाला असल्यामुळं चित्र भिंतीच्या नाशाबरोबर चित्राचाही नाश झाला. हे जसं व्हावं तसं आयुष्याच्या आश्रयाला शरीर असल्यामुळं आयुष्याचा नाश झाला की शरीराचा नाश आपोआप होतो. विठाला विठाला आणि तिसरा परता नाश म्हणजे दुसरा कुठला तरी आघात त्याच्यावर होणे आणि शरीर संपणे, याला परता नाश म्हणतात. म्हणजे एखाद्यानं एखाद्याला मारलं, खून केला, एखाद्या युद्धामध्ये गेला आणि तो धारातीर्थी पडला, त्याला परता नाश म्हणतात. म्हणजे दुसऱ्याकडून मारलं त्याला परता नाश म्हणायचं. आश्रयानं मेला त्याचा आश्रय नाश म्हणायचं. आणि काहीच नाही, एक दिवस सोयाबीन पिवळं पडून काढायला आलं नाही, काढलं तर जाग्यावर कुडमुडा होऊन जात आहे. तसंच शरीराचं बी आहे. शरीराचं तसंच आहे. सोयाबीन हिरवं असताना कशा गुदगुल्या होत्या, मांडी इतकाला आलंय, कमर इतकाला आलंय, एका झाडाला 150 शेंगा लागल्या आता. मग ती हळूहळू पिवळं पडते आणि एक दिवशी वाळून जाते आणि वाळून गेल्यावर काढावं लागतं. तसं शरीर किती बी चांगलं असलं तरी एक दिवशी सुरकुत्या पडतातच. का? तर त्याचा स्वभाव आहे विठाला विठाला. मरणाची तव गाठोडी पदरी, जिरे तोचीवरी माप भरे, विठोबा रकुमाये Bye.
बने सावध त्या गुन्हेगारे नवा मारा हाक देवा भयाटासे जव काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिरे तोचीवरी माप भरे मारा हाक देवा भयाटासे जव काळा ऐसे झाले नाही. एवढं सगळं करते कोण? तुकाराम महाराजाला विचारला असता होते, महाराज तुम्ही सांगा ना खरं आहे, पण हे करते कोण हे सगळं? तुकाराम महाराज म्हणाले, बाबा त्यानं सत्ता आपल्या हातात ठेवली आहे, तो सूत्र चालक आहे. कोणाला किती नाचवायचं ते त्यानं ठरवलेलं आहे आणि कुणाचं नाचणं कुठं बंद करायचं हे बी त्यानं ठरवलेलं आहे. बघा लई मोठा प्रसंग बघा त्या महाभारती युद्धामध्ये. एक दिवस त्या कौरवांच्याकडं द्रोणाचार्यासारखा भीष्माचार्यासारखी रथी महारथी असल्यामुळे त्यांनी एक दिवशी 2 व्यूह रचले. भारी कथा आहे ते महाभारत कारणी खूप चांगली लिहिली आहे, पण त्यातला हा प्रसंग अति महत्वाचा आहे. काय झालं तिथं एक समसप्तक होते, त्यांनी एक व्यूह रचलं होतं आणि ते समसप्तकाने रचलेलं व्यूह तोडण्याची कला आणि सामर्थ्य फक्त अर्जुनाकडे होतं आणि सकाळी सकाळी अगोदर ते रचलं. सूर्य उदय झाला की ते युद्ध व्यूह रचलं आणि मग भगवंताला अर्जुनाने सांगितलं की देवा माझा रथ त्या समसप्तकाकडे घेऊन जा. आणि त्या समसप्तकाने अर्जुनाला वळवीत भलतच लांब नेलं आणि अर्जुन लांब गेला की दुसरं चक्रव्यूह रचलं इथं आणि ते चक्रव्यूह बी भेदन करायची शक्ती सामर्थ्य आणि ज्ञान फक्त एका अर्जुनाला होतं. अर्जुन तर तिकडे गुंतला. आता कोण जाणार म्हणजे सगळे एकाकडे बघायला लागले. त्या महाभारत युद्धामध्ये पांडवांच्या मध्ये एक धर्मराजा एक अर्जुन आणि एक भीमदादा 2 असे होते की हे 2 एका बाजूला उभा केले आणि जगातले सगळे शूरवीर एका बाजूला उभा केले. ते सगळ्यांची पाठ लावणारे 2 होते. पण अर्जुन एक तिकडे गुंतला आणि आता काय करायचं हे धर्मराजावर खूप मोठं संकट पडलं आणि धर्मराजाने खाली मान घालून विचार करू लागले. तर अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू होता, त्यानं सांगितलं की बाबा मी जातो, तुम्ही काही काळजी करू नका, पण मला त्यातलं अर्ध ज्ञान आहे. अर्ध म्हणजे हे काही मला गुरुनी शिकवलं नाही, पण एकदा आम्ही द्वारकेहून हस्तिनापूरला येत होतो. अभिमन्यूनं सांगितलेली कथा आहे. आम्ही द्वारकेहून हस्तिनापूरला येत होतो. येत असताना रथात कोण कोण होतं? अर्जुन होते, भगवान श्रीकृष्ण होते, सुभद्रा होती. 3 जणच होते रथामध्ये. सुभद्रेला घेऊन येत होते ते आणि सुभद्रा त्यावेळी गरोदर होती. अभिमन्यू गर्भात असताना द्वारकेहून हस्तिनापूरला येताना वाटेने अर्जुनानं भगवंताला विचारलं की देवा चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं आणि त्या चक्रव्यूहाचं भेदन करण्याची कला भगवान अर्जुनाला सांगत होते. आणि हळूहळू सगळं काही व्यवस्थित सांगणं चालू होतं. अर्जुन ऐकत होता आणि सुभद्रा बी रथात बसल्या बसल्या ऐकत होती आणि रथ जोरात चाललेला होता ना असा जरा हलत होता. गाडीच्या सीटवर बसलेला माणूस कसा थोड्या वेळानं पेंग घेते का नाही, तसं त्या सुभद्रेला पेंग आला आणि सुभद्रा झोपी गेली. आणि ज्यावेळी सुभद्रेला झोप लागली तोपर्यंत गर्भात असलेल्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं जायचं एवढं कळेपर्यंत सुभद्रा जागी होती. सुभद्रा झोपी गेल्यावर त्या मधल्या बाळाला पुढचं ऐकायला मिळालं नाही आणि मध्ये कसं प्रवेश करायचं एवढंच ऐकायला मिळालं होतं. आणि त्या अभिमन्यूनं सांगितलं की मी गर्भात असताना पिताजीला मामा सांगत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे अभिमन्यूचा मामा होता. किती मोठी माणसं हो, ज्या भाद्राचा मामा देव, किती मोठा माणूस असेल अभिमन्यू. आणि त्यानं सांगितलं मामा सांगत होते आणि पप्पा ऐकत होते. पप्पा म्हणत होते का तो माहित नाही मला, पण ते मामा सांगत होते आणि पप्पा ऐकत होते आणि रथ चालला होता आणि अर्ध्यात आईला झोप लागली. पुढचं मला ऐकायला मिळालं नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचा पुतणी आहे, मी अर्जुनाचा सुपुत्र आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा भाचा आहे. मी सुद्धा त्या चक्रव्यूहाचं भेदनच करीन. म्हणून अभिमन्यू गेला आणि अभिमन्यूला तिथं अभिमन्यूनं बरोबर चक्रव्यूहाचं भेदन करून प्रवेश केला. त्यांनी सगळ्याला पराभव केला. पण हे सगळ्यांनी मिळून त्या
भारतीय युद्धाचा नियम मोडल्याने सगळ्यांनी एकदाच आक्रमण केलं त्या अभिमन्यूवर. त्या रथात त्या युद्धाचा असा नियम होता की एका बरोबर एकानंच युद्ध करायचा असा नियम होता. पहिल्या दिवशी उठून उभा राहून भीष्माचार्यांनी सांगितलं होतं एक युद्ध करत असताना दुसऱ्यानं मध्ये जायचं नाही. पण हे सगळेच कर्ण, द्रोण, दुर्योधन, दुःशासन, शकुनी सगळेच एकदा त्याच्यावर जयद्रथ आदी करून सगळ्यांनी एकदाच आक्रमण केलं आणि अभिमन्यू पडला. आणि अभिमन्यू मेला असं समजून सगळे भोवताली उभं राहिले आणि जोरात आरोळ्या मारायला लागले. मी तुमच्या पुढे हा प्रसंग का ठेवतोय तर हे सगळे ज्यावेळी जमा झाले त्यावेळी सगळ्यांनी मिळून त्या अभिमन्यूची टिंगल करायला सुरुवात. कसा मारला त्यानं म्हणतो म्या कसा बाण मारला, त्यानं म्हणतो मी कसा भाला हाणला, त्यानं म्हणतो म्या कशी गदा मारली. पण अभिमन्यू मेला नव्हता, अभिमन्यू जिवंत होता, पडलेला होता. आणि मग सगळे जमल्यानंतर सगळ्याच्या मध्ये तो जयद्रथ नावाचा त्या दुर्योधनाचा मेहुणा होता, दुःशिला नावाची त्याची बहीण त्या जयद्रथाला दिली होती. तो सगळ्यात पुढे आला आणि त्यानं पुढे येऊन त्या अभिमन्यूच्या डोक्यावर लात मारली. वीराचा अवमान करायचा नसतो पण त्यानं केला. आणि अभिमन्यू जिवंत असल्यामुळं अभिमन्यूच्या हे सगळं लक्षात आलं आणि ते सगळे निघून गेले. संध्याकाळी युद्ध संपलं आणि मग घरी आल्यानंतर अर्जुनानं त्या समसप्तकाला जिंकून आश्रमात आल्याबरोबर अर्जुनाला ही सगळी बातमी कळली. अर्जुन रडायला लागला. भगवंतांनी अर्जुनाला रथावर घातलं आणि त्या युद्धभूमीवर नेलं. जिकडं तिकडं सगळीकडे शोध घेतला, अभिमन्यू कुठेही सापडत नव्हता. अभिमन्यूने एवढे कौरवाचं सैन्य मारलं होतं की अभिमन्यू मेला आहे असं गृहीत धरून गेले होते. पण अभिमन्यूचं प्रेतही सापडायला तयार नव्हतं. मध्यरात्र झालेली होती आणि अशामध्ये रथ थांबलेला आहे आणि भगवान रथाच्या खाली उतरले आहेत. आणि खाली उतरल्यानंतर भगवंताच्या कानावर एक आवाज आला, जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येत होता. आणि भगवंतांनी ओळखलं की हा आवाज अभिमन्यूचा आहे. आणि अर्जुनाच्या हाताला धरला आणि भगवंतांनी आवाजाच्या दिशेनं अभिमन्यूकडे घेऊन गेले. आणि अभिमन्यूकडे घेऊन गेल्यानंतर अर्जुनानं आपला पुत्र अभिमन्यू पडला हे बघितल्यानंतर बापाला दुःख वाटणार, तो रडू लागला. ओक्साबोक्षी त्याच्या अंगावर पडून गळगळ पाणी यायला लागलं. आणि भगवान त्याच्या बाजूला उभे आहेत. मला तुमच्या पुढे असा मुद्दा ठेवायचा आहे की जो देवाआधी देव आहे, 12 वर्षापूर्वी गुरुचं पोरग समुद्रात पोहायला गेलेलं उठवून आण म्हणलं तर तिथून आणलं त्यानं. आणि मग भाचा उठवता आला नसता का? उठवता आला असता की नाही? उठवता आला असता पण उठवला का त्यांनी? नाही उठवलं. उलट अर्जुनाला रडू लागलं. अर्जुन रडताना ह्यानं पण रडू लागलं. कोण? देवानं. पण नाही उठवलं त्याला. विठाला विठाला या ईश्वराच्या सत्तेमध्ये काय काय करणं गरज आहे ते करत असतो. बादशाह असला तरी उठवलं नाही. पोरांनी गुन्हा केला तरी पोरांना शिक्षा दिली पण पोरांना सुद्धा त्याच्यातून माफ केलं नाही. का? तर ज्याचं आयुष्य संपलं त्याला घालावंच लागतं, त्याला जाऊच द्यावं लागतं. ही संतांची बी मान्यता आहे आणि देवाची बी मान्यता आहे. म्हणून तरी महाराज अभंगाच्या शेवटचा
तुका म्हणे ढिग वाहती मार्ग. शरीर दृष्टीनं संकट आलं, शरीराला जाऊ द्यायचं नाही. आम्ही किती प्रयत्न केले, सगळे मार्ग बंद होतात, सगळे मार्ग बंद होतात. आणि ज्या दिवशी मरण समोर येऊन उभं राहतं त्यावेळी हालू देत नाही. अंगा आले मग हालून येणे. याचा एक भाव असा आहे, किंवा याचा असाही अर्थ करता येतो की ज्यावेळी आम्ही देवाला ओळखू आणि देवाच्या पायाला मिठी मारू आणि आम्ही ब्रह्मस्वरूप होऊ, त्यावेळी मग सगळा संसार ब्रह्मरूप करण्याची शक्ती आमच्यात आलेली असते. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप. म्हणून या शरीर ब्रह्मरूप, देव ब्रह्म आहे, शरीर ब्रह्मरूप, आज सगळं विश्व ब्रह्मरूप. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अशी अवस्था ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी संसारातली कुठलीही मोठी शक्ती आम्हाला हलवायला समर्थ नसते. म्हणून ही ब्रह्मरूपता एवढी मजबूत असते. म्हणून महाराज म्हणाले, अंगा आले मग हालो नेदी. म्हणून मारा हाक देवा भोयाट हसे, जव काळा ऐसे झाले नाही. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले,